मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही शिवा स्टेडियमच्या परिसरात आलोय। ह्या रस्त्याच्या इथं आलोय। हा रस्ता किती दिवस झालं केलाय आणि याचं भगदाड पडलेलं बघा। सांगलीकर नागरिकांना बघा की किती प्रकारे म्हणजे टक्केवारीचा बाजार घे। आणि आम्हाला विचारायचं आहे की सांगली महानगरपालिका क्षेत्रात पहिला खड्डा पडला डीमार्ट पाशी, दुसरा खड्डा पडला 100 फुटे रोडला, तिसरा खड्डा पडला लोकमाता अहिल्याबाई होळकर चौकात, चौथा खड्डा पडला गारपी रोडला आणि पाचवा खड्डा पडला 100 फूट रोडला। आणि आज सांगलीकर नागरिकांसाठी हे बघा की महानगरपालिकेचा हा 6वा खड्डा पडलाय की महानगरपालिका प्रशासन आणि बांधकाम विभाग झोपेचं सोंग घेते। सगळा टक्केवारीचा बाजार चालू आहे। माझी अशी विनंती आहे की सांगली महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त आणि प्रभार आयुक्त रविकांत अडसूळ साहेबांना की ह्या सगळ्या जे खड्डे पडतात याचं कारण काय आणि याची सखोल चौकशी होण्याची आम्ही लोकहित मंचच्या वतीने प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ साहेब यांच्याकडे करतोय की खड्ड्याचे काय मध्ये मालिका काय चालू आहे, खड्ड्याची का खड्डे पडतात याचा शोध महानगरपालिकेने घ्यावा असं आम्ही आयुक्त रविकांत अडसूळ साहेब यांच्याकडे करतो। आज काय केलंय? आज आम्ही इथं वृक्षारोपण केलेलं आहे म्हणजे प्रशासनाला दिसाव की खड्ड्याचा हा काय प्रकार आहे। आणि 6वा खड्डा पडलाय सांगलीमध्ये की महानगरपालिका प्रशासन किती म्हणजे गांभीर्याने याचं घेत नाही। म्हणजे आता काय गोष्टीने बोलाव की त्यांनी एखाद्याचा बळी गेल्यानंतर जागा होणार का असा आमचा लोकहित मंचचा प्रश्न आहे महानगरपालिका प्रशासनाला आणि आयुक्त साहेबांना। आयुक्त साहेबांनी पण याची चौकशी झाली पाहिजे। जे रस्ते झाल्यात आणि हा भगदाड 6वा पडलाय याचं त्यांनी दखल घ्यावी अशी आमची लोकहित मंचची मागणी आहे। सांगली महानगरपालिकेचा जाहीर निषेध, सांगली महानगरपालिकेचा जाहीर निषेध, बांधकाम विभागाचा जाहीर निषेध, टक्केवारी अधिकारी खाणाऱ्यांचा जाहीर निषेध, सांगली महानगरपालिकेचा जाहीर निषेध।